नमस्कार मित्रांनो, मी दीपक सर तुम्हा सर्वांचे MPSC लक्ष या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 10 लेक्चरची एक सिरीज, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयामधील काही युक्त्या, ज्यामुळं आपला प्रश्न लवकर आणि ॲक्युरसीने सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग चालू करूया. आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे, जिथं आज आपण पाहणार आहोत सक्सेसिव्ह चेंज इन पर्सेंटेज या टाईपचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत आणि हे कोणकोणत्या टॉपिकमध्ये येतात. चला तर मित्रांनो चालू करूया. मित्रांनो, MPSC लक्ष हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे, हे आपलं असोसिएट पार्टनर आहे आपल्या अनअकॅडमी सोबत. आपल्या चॅनलवरील सुमित तट्टे सर आणि डॉक्टर प्रीतीराव मॅडम हे दोन्ही पण अनअकॅडमीवरचे सर्वात टॉपचे एज्युकेटर आहेत. आत्ताच काल हाती आलेल्या माहितीनुसार सुमित तट्टे सरांनी टोटल 25,000 फॉलोअर्स आपले क्रॉस केलेले आहेत अनअकॅडमीवर, आणि हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे मित्रांनो. तर त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण एकदा अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घ्यावं. अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आपण जर प्रीती लाईव्ह हा कोड वापरला तर आपल्याला टोटल 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर चला आपण पाहूया अनअकॅडमीचे कोणकोणते कोर्सेस आता सध्या लॉन्च आहेत. मित्रांनो, अनअकॅडमीने आत्ता 6 मे ते 6 ऑगस्ट या ड्युरेशनच्या दरम्यान यशाची किल्ली नावाचा हा कोर्स अलाउन केला, ज्याच्यामध्ये फंडामेंटल जे आहेत आपल्या PSI, ST आणि ASO यासाठीचे कंप्लीट केले जाणार आहेत. आत्ताच आपल्या कंबाईन एक्झामची पण डेट आलेली आहे. तोपर्यंत हा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट होऊन आपल्याला रिव्हिजन देता येईल. आणि या सिलेबसमध्ये आपल्या प्रीती राऊत मॅडम सायन्स सब्जेक्ट घेणार आहेत आणि सुमित सर आपले करंट अफेअर्स आणि इन्व्हायरमेंटल सायन्स शिकवणार आहेत. मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे या सेशनमध्ये, तर या सेशनमध्ये तुम्हाला डाऊट सेशन असणार आहेत, नंतर तुम्हाला नोट्स PDFच्या फॉर्ममध्ये मिळणार आहेत, MCQs PYQ मिळणार आहे, आणि टोटल चांगल्या पद्धतीने आपलं पूर्ण तयारी करून घेणार आहे. तर प्रीती राऊत मॅडम सायन्स शिकवणार आहेत आणि त्याचप्रमाणे सुमित तत्ते सर यशाची किल्लीमध्ये करंट अफेअर्स आणि इन्व्हायरमेंटल सायन्सचे सरांचे पण हे सर्व गोष्टी मिळणार आहे. नोट्स मिळणार, MCQ PYQ, डाऊट सॉल्विंग सेशन आणि सर्व गोष्टी. तर मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करतो की आपण अनअकॅडमीचा कोर्स जॉईन करावा. अनअकॅडमीने एका वर्षासाठीचं म्हणजे मिशन PSI STI ASO 2021 ही पण बॅच लॉन्च केलेली आहे. ही बॅच चालू झालेली आहे 15 जून पासून, आणि 15 जून पासून चालू झालेली या बॅचमध्ये आपल्या प्रीती राऊत मॅडम आपल्याला हिस्ट्री शिकवणार आहेत, आणि बाकीचे टॉपचे एज्युकेटर आहेत जे आपल्याला अधिकारी बनण्यासाठी हेल्प करणार आहेत. तर प्रीती राऊत मॅडम आपल्याला दुपारी 1 वाजता, संध्याकाळी 5 वाजता आणि रात्री 9 वाजता अशा पद्धतीने मिळणार आहेत. आणि हिस्ट्रीचे सर्व कंटेंट, नोट्स असतील, MCQ PYQ सर्व गोष्टी आपल्याला इथं अवेलेबल होणार आहेत. तर मित्रांनो, अनअकॅडमीचे टोटल 5 वेगवेगळे आपल्या कोर्सेसचे सबस्क्रिप्शन आपल्याला मिळतील. काही 1 मंथसाठी, काही 3 मंथसाठी, काही 6 मंथसाठी, काही 12 मंथसाठी आणि काही 24 मंथसाठी. प्रत्येक सबस्क्रिप्शनसाठी जर आपण प्रीती लाईव्ह हा कोड वापरला तर आपल्याला 10% डिस्काउंट मिळेल. पण एक सक्सेसफुल अधिकारी बनायचे असेल तर जर्नीचा प्रवास कमीत कमी 1 वर्षाचा असतो, आणि त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आपण 12 मंथसाठी, म्हणजे ज्याची प्राइस आहे 7,000, हा आपण जर अनअकॅडमीचा जर आपण प्लॅन घेतला तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल, आणि तो प्रीती लाईव्ह कोड लावून मिळणार आपल्याला. तर कमीत कमी 12 महिने किंवा 24 महिन्याचं तुम्ही प्लॅन घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सर्व एज्युकेटर थ्रू चांगला स्टडी करता येईल आणि आपण एक भक्कम अधिकारी बनू. ठीक आहे मित्रांनो, चला तर आज आपण आपला आजचा टॉपिक चालू करणार आहोत. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आपण कव्हर करणार आहोत सक्सेसिव्ह चेंज इन पर्सेंटेज, लागोपाठ येणारे टक्केवारीतील बदल. तर हा पार्ट कुठं कुठं लागतो हे आपण पाहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पार्ट आपल्याला येतो चक्रवाढ व्याजामध्ये. ही गोष्ट क्लिअर करा. चक्रवाढ व्याजाचे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. आपण कसं सोप्या पद्धतीने चक्रवाढ व्याजाची गणित सॉल्व्ह करू शकतो विदाऊट फॉर्म्युला. ठीक आहे, चला तर काय असतं सक्सेसिव्ह चेंज इन पर्सेंटेज. मित्रांनो, जर एखादी संख्या, पहा इथं लिहिलंय, एखादी संख्या मी काय केली, अनुक्रमे x वाढवली आणि नंतर परत मी y नी वाढवली किंवा कमी केली. तिथं वाढवले किंवा कमी केले हे महत्वाचं वर्ड आहे. तर नवीन संख्येत किती बदल होईल, नवीन संख्येत होणारा बदल आपण काढणार आहे मित्रांनो. तर होतं काय मित्रांनो, x समजा मी पहिली जी आहे x ने वाढवली आणि नंतर y ने वाढवली. जर दोन्ही वाढवले तर x आणि y चे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहेत. जर समजा x वाढवली आणि y कमी केली तर y ची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल. ठीक आहे का, नीट ध्यानात घ्या, हे फार महत्वाचं आहे. इथं जर मी x कमी केली आणि y वाढवली तर -x होतील आणि +y होतील, आणि दोन्ही कमी केल्या तर -x आणि -y होणार आहे. पण पुढं यांचा गुणाकार आहे xy, जर अधिक असेल तर इथं अधिकच येऊन जाईल, म्हणजे व्हॅल्यू येईल +xy/100.
अधिक वजा असेल तर इथं वजा होईल आणि इथं काय होईल वजा xy भागिले 100. वजा अधिक असेल तरी इथं वजाच होणार आहे आणि व्हॅल्यू काय येणार आहे xy भागिले 100. पण दोन्ही वजा वजा असेल तर वजा वजाचा गुणाकार अधिक होतो आणि हे होईल अधिक xy भागिले 100. तर हे साईन थोडेसे ध्यानात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला एक आपण एक्झाम्पल पाहू, एक गणित पाहू. काय दिले वाचा, जर अनिताची मिळकत शेकडा 15ने वाढवली आणि नंतर शेकडा 10ने कमी केली. पहा, आधी 15ने वाढवली नंतर 10ने कमी केली तर सरासरी मिळकतीमध्ये किती बदल होईल. बरोबर आहे का. x ची व्हॅल्यू काय सांगितलं, 15ने वाढवली म्हणजे ती झाली अधिक 15 आणि y ची व्हॅल्यू किती झाली मित्रांनो, 10ने कमी केली म्हणजे ती झाली वजा 10. तर आता जो सरासरी मिळकतीमधला बदल आहे तो याच फॉर्म्युल्याने निघल, x अधिक y अधिक xy भागिले 100. x ची व्हॅल्यू आली अधिक 15, y ची व्हॅल्यू आली वजा 10 आणि यांचा गुणाकार अधिक आणि वजाचा गुणाकार वजा येतो, वजा 15 गुणिले 10 भागिले 100. म्हणजे यांचं सरळ चेंज काय होईल, अधिक 15 वजा 10 केले तर हे 5 येणार आहे, वजा 150 भागिले 100 म्हणजे 1.5 होईल आणि इथं काय येणार, ही एकंदरीत व्हॅल्यू येणार आहे 3.5 आणि 3.5 हिच्या पुढे साईनने म्हणजे अधिकचं साईन असतं, अधिकचं चिन्ह असतं, तर तिची मिळकत नक्कीच काय होणार आहे, वाढणार आहे. जर कमी होणार असती तर वजाचं चिन्ह आलं असतं. म्हणून याचा अर्थ काय झाला, जर तिचा पगार 100 रुपये असेल तर तो किती होऊन जाईल, सरासरी मिळकतीमुळे तो होऊन जाईल 103.5. या पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया आता. अशाच पद्धतीचा एक प्रॉब्लेम आहे. काय दिले वाचा, एका जंगलामध्ये 20,000 झाडे असून दरवर्षी 10% झाडे तोडली जातात. आता तोडली जातात म्हणजे झाडे कमी होतात आणि विचारलंय किती, 2 वर्षानंतर. आत्ताचा फॉर्म्युला 2 याच्यासाठी सहज लागू होतो कारण आपल्या 2 व्हॅल्यू आहेत, एक्स आणि दुसरी वाय. पहा, दरवर्षी झाडे काय होतात, तोडली जातात 10%. 10% तोडली जातात म्हणजे व्हॅल्यू होईल वजा 10. पहिल्या वर्षीची वजा 10, दुसऱ्या वर्षीचा वाय तो पण झाला वजा 10. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, 2 वर्षांचा असेल किंवा 2 व्हॅल्यू असले एक एक्सची एक वायची तर आपण हा फॉर्म्युला लावू शकतो. कोणता फॉर्म्युला, एक्स अधिक वाय अधिक xy भागिले 100. पण हे काय होणार आहे मित्रांनो, हा येणार आहे बदल, हा येणार आहे बदल. पाहूया किती होतो बदल आपला. एक्स ची व्हॅल्यू आहे वजा 10, वाय ची व्हॅल्यू पण वजा 10, वजा वजाचा गुणाकार अधिक होईल आणि अधिक किती होईल, 100 भागिले 100. अधिक 100 भागिले 100 म्हणजे ती व्हॅल्यू 1 होईल. वजा 10 वजा 10 वजा 20 झाले, वजा 20 आणि अधिक 1 म्हणजे वजा 19 झाले. म्हणजे तुमचा बदल किती झाला मित्रांनो, बदल झाला वजा 19चा. याचा अर्थ काय, जर सुरुवातीला 100 झाडे असतील तर किती होतील ते, वजा 19 झाले म्हणजे ते झाडे होणार आहेत 81. पण सुरुवातीचे झाडे दिलेले आहेत आपल्याला, 20,000 झाडे दिले आहेत म्हणून मी इथं 20,000 घेतो. सुरुवातीचे झाडे 20,000 झाले तर त्यांनी विचारले ही व्हॅल्यू किती येईल. आत्ताची व्हॅल्यू पहा, 100च्या किती पट आहे 20,000, 100च्या 200 पट आहे 20,000. इकडे 200 झाले म्हणजे या साईडला पण आपल्याला 200 पटच करावं लागेल. तर 81 गुणिले 2 ही व्हॅल्यू होती 162 आणि तिच्यावर 2 शून्य म्हणजे किती होतील झाडे, 16,200. 20,000 ची झाडं होणार आहे 16,200. कारण 10% काय करतात, तोडली जातात. म्हणजे नक्कीच आपल्या झाडांची काय होणार आहे, इथं कपात होणार आहे, झाडांची होणार आहे कपात. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम पाहू मित्रांनो. येस, आता पहा, चक्रवाढ व्याज आणि कुठलं, 2 वर्षांचे. 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज काढायची सोपी युक्ती आहे. तिथं पण हाच फॉर्म्युला लागतो, एक्स अधिक वाय अधिक xy भागिले 100. पण चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं मित्रांनो, रेट. म्हणजे काय, दशादशे दर दिलेला असतो. आता मी दर जर इथं लावला 2 वर्षांसाठी तर पहिल्या वर्षीचा दर आर राहील, दुसऱ्या वर्षीचा दर आर राहील आणि एक्स आणि वाय यांची पण व्हॅल्यू काय होईल, आर गुणिले आर भागिले 100. म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू काय होणार आहे आपली, 2r अधिक r चा वर्ग भागिले 100. बस सरळ सरळ ही व्हॅल्यू काढली, आपल्याला चक्रवाढ व्याजाचा दर मिळून जाईल. चला पाहूया. आता मी सध्या असं मानतो माझी मुद्दल आहे 100 रुपये, माझी मुद्दल आहे 100 रुपये. 100 का मानतो, कारण हे टक्केवारीतच आपण ही व्हॅल्यू मी आता तुम्हाला सांगणार आहे. ही व्हॅल्यू 200 केली तर आपल्याला डबल करावं लागेल, 300 केली तर ट्रिपल करावं लागेल. या वेळी पहा, चक्रवाढ व्याज जर जसं असेल 10% दर असेल तर 2 वर्षात सरळ व्याज किती मिळेल, पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, 10% अधिक 10% मिळून ही व्हॅल्यू किती होणार आहे आपली, 20% होणार आहे. ओके, चक्रवाढ व्याज कसं निघेल पहा. आता पहिल्या वर्षीचं 10, दुसऱ्या वर्षीचं 10 म्हणजे आता इथं आपण लिहिलंच आहे 2r म्हणजे 20% अधिक 10चा वर्ग किती येतो, 100 भागिले 100 म्हणजे व्हॅल्यू 1 होईल. म्हणजे चक्रवाढ व्याज किती झालं मित्रांनो, 21%. आणि हे नेहमी ध्यानात घ्या, चक्रवाढ व्याज हे नेहमी सरळ व्याजापेक्षा जास्त असतं. जर माझा चक्रवाढ व्याज 21% झालं, मुद्दल 100 असेल तर रास किती होणार आहे आपली, रास होणार आहे 121.
21% म्हणजे 100 मला 21 चक्रवाढ व्याज मिळालं, तर माझी रास किती होईल 121. त्याच पद्धतीने 20%ला गेलो, 20%चं किती होणार ही व्हॅल्यू मित्रांनो, 20%ला गेलं तर 20%ची डबल म्हणजे सरळ व्याज होईल सरळ सरळ 40%. आणि आपले 30%चं किती होईल 60% होईल सरळ व्याज. पण आता चक्रवाढ व्याजाला जायचं किती होईल 2R म्हणजे 40 तर झाले, अधिक 20चा वर्ग आहे तो 400, 400 भागिले 100 म्हणजे 4, म्हणजे ही व्हॅल्यू होणार आहे किती आपली 44%. ओके, तर आपली रास किती होईल मित्रांनो इथं 144. हा किती सोपं बनतं हे गणित आपल्याला, ठीक आहे. आणि 30% घेतले तर त्यांचं येतं 60, 2R म्हणजे 60 आणि R चा वर्ग म्हणजे 900 भागिले 100 म्हणजे 9 होतो, म्हणजे ही किती होणार आहे तुमची 60%. आणि मुद्दल 100 असेल तर ही व्हॅल्यू सरळ सरळ झाली आपली 169. या पद्धतीने आपलं वाढत जातं. आणि नेहमी ध्यानात घ्या मित्रांनो, चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा 2 वर्षाचं आपल्याला नेहमी जास्त मिळतं. तर त्यामुळे आपण या पद्धतीने गणित आपण काय करणार आहे मित्रांनो, सोडवणार आहे, ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज काढायला सगळ्यात सोपी टेक्निक आहे. या टेक्निकपेक्षा सोपी टेक्निक तुम्हाला दुसरी मिळणार नाही, कारण तुम्ही फॉर्म्युलाने गेल्या, फॉर्म्युलामध्ये येतं तिथं काय येतं मित्रांनो, घात येतो. आणि घात आल्यावर बरेच मुलांचं कन्फ्युजन होतं, कॅल्क्युलेशन खूप वाढतात. त्यापेक्षा ही सोपी मेथड आहे, ठीक आहे. चला पाहूया पुढचं गणित पाहूया मित्रांनो. काय दिले वाचा, दर साल दर शेकडा 100 रुपयाचे 5% दराने, इथं तुम्हाला R ची व्हॅल्यू दिली आहे 5%. ओके, 2 वर्षाचे, परत 2 वर्षाचे आले तर आपण नक्कीच सक्सेसिव्ह चेंज हा फॉर्म्युला वापरू शकतो. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढा असा प्रश्न आहे मित्रांनो. सरळ व्याज काय येतं आपलं, सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. सरळ व्याज तर पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 5%, दोन मिळून 10% झालं. आणि तुमची मुद्दल आता 100 रुपये आहे, 100 रुपये असल्यामुळं सरळ व्याज किती मिळणार आहे तुम्हाला 10 रुपये. 2 वर्षाचे 100 रुपयाचे सरळ व्याज किती झाले 10 रुपये. आता आपण जाऊ चक्रवाढ व्याजाला मित्रांनो. चक्रवाढ व्याज किती होऊन जाईल चक्रवाढ व्याज मित्रांनो, आपलं चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे आपल्याला आत्ताच पाहिला होता आपण. कोणता फॉर्म्युला होता, x अधिक y अधिक xy भागिले 100. पण दोन्ही वर्षी तुमची व्हॅल्यू सेम आहे, तर x आणि y ची व्हॅल्यू काय येणार आहे r अधिक xy ची व्हॅल्यू येईल r स्क्वेअर भागिले 100 म्हणजे 2r अधिक r स्क्वेअर भागिले 100. आता r ची व्हॅल्यू दिली आहे 5, 2r घेतलं तर चक्रवाढ व्याज किती होईल आपलं 10 होईल. आणि R स्क्वेअर म्हणजे 25, तरी व्हॅल्यू किती येईल सरळ सरळ 10.25%. पण आपल्याला 100 रुपयाची व्हॅल्यू काढायची आहे, तर 100 रुपयाची व्हॅल्यू हीच होईल किती होईल 10.25 रुपये. पहा मित्रांनो, इथं परत ते सरळ व्याज 10 रुपये आलं, चक्रवाढ झालं 10.25 त्याच व्याजदराने. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, चक्रवाढ व्याज जर तुम्ही एका वर्षाच्या वर गेले म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, तरी नेहमी चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा जास्त असतं, कारण तिथं सक्सेसिव्ह चेंज असतो. ही XY भागिले 100 ही नवीन व्हॅल्यू त्याच्यात ऍड होते, जी आपल्या आधीच्या याच्यात ऍड होत नाही. आधीच्या याच्यात XY येतं किंवा इथं पाहिलं तर आधीचं 2R येतं. सरळ व्याज म्हणजे 2R येईल 2 वर्षाचं, पण चक्रवाढ व्याज म्हणजे R स्क्वेअर भागिले 100 ही ऍड होते. म्हणून तुमचा काय म्हणतात, तुमचं व्याज पण वाढतं आणि तुमची रास पण वाढते, ठीक आहे. चला अजून एक प्रॉब्लेम पाहू याच्यावर. काय दिले वाचा मित्रांनो, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. ओके, लोकसंख्या वाढते म्हणजे एक ची व्हॅल्यू होणार आहे 10%. जर आज गावची लोकसंख्या 12,100 आहे, आजची लोकसंख्या दिली 12,100, तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती. 2 वर्षापूर्वी म्हणजे x 10% होईल आणि y पण 10% होईल. मित्रांनो 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या मी मानतो 100%. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या मानतो 100%. समजा ती लोकसंख्या A आहे, ठीक आहे. होईल काय, ही लोकसंख्या वाढणार आहे. कोणत्या रेटनी वाढणार आहे मित्रांनो, ही 10%. 10% आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x अधिक y अधिक XY भागिले 100 या रेटनी ही वाढणार आहे मित्रांनो. किती होईल ही व्हॅल्यू पहा, ही व्हॅल्यू येईल 10 अधिक 100 भागिले 100 म्हणजे 1 म्हणजे 21%. म्हणजे 2 वर्षापूर्वी जर ती लोकसंख्या 100% असेल तर बदल कितीचा होणार आहे तिच्यात 21%चा. नवीन लोकसंख्या किती मित्रांनो, नवीन लोकसंख्या म्हणजेच आजची लोकसंख्या असणार आहे आपली. नवीन लोकसंख्या बरोबर आजची लोकसंख्या, आणि आजची लोकसंख्या दिलेली आहे त्यांनी. आजची लोकसंख्या किती येणार आहे, आजची लोकसंख्या मित्रांनो टक्केवारीच्या टर्म मध्ये पाहाल, पहिली 100% होती, आजची 21% म्हणून झाली 121%. लोकसंख्या किती झाली आपली 121%. आणि 121% ची व्हॅल्यू दिली त्यांनी 12,100. जर 121% आजची लोकसंख्या 12,100 आहे मित्रांनो, तर विचारले काय 2 वर्षापूर्वीची म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती होईल, असा सरळ सरळ प्रश्न आहे. दिसताना दिसतं 12,100 हे 10 पट आहे याच्या, तर 100% ची पण 10 पट इथे येऊन जाईल, गुणिले 10 किती होईल 100 ची 10 पट ती होते 10,000.
म्हणजे 2 वर्षापूर्वी गावची लोकसंख्या किती होती मित्रांनो? 2 वर्षापूर्वी जर गेलं तर गावची लोकसंख्या होती आपली 10,000. या पद्धतीने सक्सेसिव्ह चेंज इन पर्सेंटेज हे आपलं काम करतं. तर एकदा व्यवस्थित पद्धतीने याला आपलं डील करणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो? चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण सक्सेसिव्ह चेंज इन पर्सेंटेज कंप्लीट केला. मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करेल, अनअकॅडमीवर सबस्क्राईब करून प्रीती लाईव्ह नावाचा कोड वापरून 10% डिस्काउंट घ्या. त्याच पद्धतीने आपला टेलिग्राम चॅनल आहे अनअकॅडमी डॉक्टर प्रीती राऊत, याला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊन फ्री आणि आपले ऑनलाईन जे व्हिडिओ आहेत फ्री आणि पेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी जे काही सांगितले आता अनअकॅडमीच्या कोर्सबद्दलची माहिती, टेलिग्राम चॅनलबद्दलची माहिती आणि ह्या मोबाईल नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व गोष्टी घेऊ शकतात. ओके मित्रांनो, चला. तर आपल्याला अधिकारी बनण्यासाठी अनअकॅडमी ॲज वेल एज MPSC लक्ष खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करत आहे. मित्रांनो, तुम्हाला कोणताही डाऊट असेल या नंबरवर तुम्ही फोन व्हॉट्सअप करून क्लिअर करू शकता. ठीक आहे. नंतर आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, MPSC लक्ष नावाचा हा आपला ईमेल ID पण आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व गोष्टी इन डिटेल मिळतील. तिथं जाऊन पण एकदा पहा. तुम्हाला अनअकॅडमीचं ॲपचं तुम्हाला डाउनलोड कसं करायचं, नंतर आपला कोड कसा अप्लाय करायचा, कोड काय आहे, नंतर आपला मोबाईल नंबर वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर आज आपण इथेच थांबू मित्रांनो. थँक्यू सो मच. चलो बाय बाय, टेक केअर.